तर रेव पार्टीमध्ये क्रिकेट बुकी सुद्धा होता अशी माहिती आता समोर आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। खराडीमध्ये जी काही रेव पार्टी झाली त्यामध्ये एक क्रिकेट बुकी सुद्धा होता अशी माहिती आता समोर येत आहे। तर पुण्यातील खराडीमध्ये उच्चभ्रू सोसायटीतील एका घरामध्ये ती रेव पार्टी झालेली होती आणि या रेव पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर खडसेंचे जावई यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। तर याच रेव पार्टीमध्ये क्रिकेट बुकी सुद्धा होता अशी माहिती आता समोर आलेली आहे। आणि या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी मात्र या कारवाईवरून शंका उपस्थित केलेली आहे। TV9 मराठीशी बोलताना अंजली दमानी नेमकं काय म्हणाल्यात ते देखील पाहूया। एकच नाव बाहेर येणं, आता बाकीच्यांची नावं न येणं, बरं पोलिसांना या पार्टीची माहिती कशी मिळाली, कुठून मिळाली, या सगळ्या गोष्टीच अनुत्तरित आहेत ना। मला आता असं वाटतंय की हे जे आता 2-3 दिवस खडसेंनी गिरीश महाजनांविरुद्ध नाव उतरलंय आणि महाजन फडणवीसांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून हे सगळं होत आहे की काय। कारण आपण बघितलं त्या प्रफुल्ल लोढाला सुद्धा ताबडतोब अटक झाली। एकानंतर एक अशा 3 केसेस त्याच्यावर केल्या गेल्या की यातनं सुटला तर त्यात अडकेल। तर हे कुठेतरी राजकारणाचाच एक भाग आहे असं मला आता तरी दिसतंय, पण त्याची मी बाकीची माहिती घेतल्यानंतरच बोलता येईल। बरं, म्हणजे एकनाथ खडसे यांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रकार घडवून आणलाय असा आपला थेट आरोप आहे। नक्कीच मला असं खडसेंबद्दल मला काडी मात्रही सहानुभूती नाही आणि मी नेहमी जे म्हणते की सगळेच राजकारणी एका माळेचे मणी आहेत, पण आत्ताच्या घटनेला मला वाटतं सगळ्या जनतेला हे पटेल की जे जे होते आता त्या प्रफुल्ल लोढाला अटक होणं, इतके वर्ष तो भाजप बरोबर पण होता, पण आताच्या घटनेला त्याच्यावर एकानंतर एक ताबडतोब जे गुन्हे दाखल झाले, त्यानंतर आता ही प्रायव्हेट रेव पार्टी कोणाच्या घरी होती तिथून जाऊन त्यांच्या जावयाला अटक करणं आणि फक्त त्याचंच नाव पुढे येणं, सगळं हा राजकारणाचंच एक षडयंत्र मला दिसतंय, दुसरं काहीच। तर पुण्यामधील खराडीमध्ये रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केलेली आहे। या छापेमारीमध्ये खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश आढळून आलेला आहे। 2 महिलांसह 5 पुरुष यांना रेव पार्टीमध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या एक क्रिकेट बुकी देखील होता अशी माहिती आता समोर येते आहे। तर